अमरावती शहरातील राजकमल जुना रेल्वे उड्डाणपूल तर रेल्वे स्टेशन इतर ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा थेट काँग्रेसने आरोप करत उड्डाणपूल व रेल्वे स्टेशन नवीन प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट करण्यात आली. गेल्या 3 दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी एका अभियंत्यासमोर पत्रकार परिषद आयोजित करून नव्या प्रकल्पाची माहिती दिली होती. मात्र या प्रकल्पाला षडयंत्र असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. अमरावती रेल्वे स्टेशनच्या नवीन प्रकल्पाला काँग्रेस पक्षाचा कडाडून विरोध राहणार आहे, असं काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. डिजिटल लायब्ररी लाएंगे. अरे बाबा, ज्या शहराच्या साफसफाई तुमच्याकडून सामान्य होत नाही ते तुम्ही IT पार्क आणणार आहे का? या 9 वर्षात अमरावती शहरासाठी एखादं काम सांगा ना, की एखादं काम आपण केलं आहे. आणि IT पार्क जे उद्योग, जे फॅक्टरीज, प्रतिभाताई पाटीलच्या वेळेस मिसाईल कारखाना, वॅगनार कारखाना, मिसाईल कारखाना परत गेला. जे उद्योग आलेले, ज्याचे कंपाऊंड वॉलवर 100 कोटी रुपये खर्च, जे आलेले टिकू शकले नाही, आणणं शक्य आहे का? आमचं काय, मला वाटतं प्रत्येक अमरावती शहरातील जनतेचं स्पष्ट मत आहे की हे उड्डाण शिकस्तच नाही आहे. कारण त्याच्यावरून तुम्ही साधी मोटरसायकल पायी जाण्यासाठी उजेडी ठेवलेली लोकांची, इतक्या लोकांना त्रास होतो. हे शिकस्तच नाही आहे. हा सगळा खेळ हा रेल्वे स्टेशन शिफ्ट करायचा, त्या जागेवर स्पष्ट आमचं याच्यावर होतं. आणि एक लक्षात ठेवा, अमरावतीच्या इतिहासात किंवा भारत देशाच्या इतिहासात स्टॉपेजसाठी BT देशमुख साहेब, शेखावत साहेब, गवई साहेब एका ट्रेनच्या स्टॉपेजसाठी बडनेरामध्ये आंदोलन केले. संसदमध्ये, विधानसभेत त्यांनी प्रश्न उचलले, तेव्हा मुश्किलनं एखादा स्टॉपेज भेटे, एखादी ट्रेन भेटत होती. 4 महिन्यापासून या शहरातला जो रेल्वेचा ब्रिज आहे तो अचानक बंद पाडणे, ट्रॅफिक बंद करणे, त्याचे तपशील कोणाला मिळू न देणे आणि त्याच्या मागची जी काही षडयंत्र होतं, कारस्थान होतं, ते कारस्थान आता उघड झालेलं आहे. परवाला राज्यसभा सदस्य अनिल बोंडे साहेब यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये एक मॉडर्न सिटीचा हा जो काही प्रकल्प त्यांनी सो कॉल्ड प्रकल्प आमच्या समोर, जनतेसमोर दिला, त्यातून रेल्वे ब्रिजाचं बंद करणं सुद्धा षडयंत्राचा भाग आहे का, अशी शंका निश्चितपणे निर्माण होते आहे. आणि आता तर हे रेल्वेचं जे मॉडेल रेल्वे स्टेशन आहे बघा, एखाद्या शहराला मॉडेल रेल्वे स्टेशन मिळणं किती कठीण होतं. आदरणीय प्रतिभाताई पाटील असतील, आदरणीय BT देशमुख सर आहे, रासू गवई साहेब आहे, सुनील भाऊ आहेत, ह्या देवीसिंग शेखावत साहेब आहे, या सर्व लोकांनी मिळून मिळवलेली ही जी धरोहर आहे, ही धरोहर संपुष्टात आणण्याचं मोठं षडयंत्र सुरू आहे. हे स्टेशन पहिले बंद पाडायचं, मग उपेक्षित करायचं. आता ते असं म्हणतात की स्टेशनला हात लावणार नाही. अरे, त्या स्टेशनची उपयुक्तता संपुष्टात आली तर त्याचं करायचं काय हा प्रश्न राहतो. शेवटी ते तोडल्या जातं. तर याला आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये यांचं हे षडयंत्र आणि कारस्थान जे आहे हे सक्सेसफुल होऊ देणार नाही, यशस्वी होऊ देणार नाही. हे करत असताना भारतीय जनता पक्षाच्या ज्या गतीने या हालचाली झाल्या, एका प्रायव्हेट खासगी इंजिनियरला अगदी थेट माननीय केंद्रीय मंत्री महोदयांपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवल्या जातं, त्यांच्या अपॉइंटमेंट मिळवून दिल्या जातात. ही तत्परता या पुलाच्या एस्टिमेट्स आणि त्याच्या मान्यतेसाठी का झाली नाही, हा आमचा सवाल आहे. दुसरा सवाल हा आहे की ज्या अभियंत्यांनी हे सगळं तयार केलं, त्यांचे आणि त्याच्या कुटुंबियाचे या प्रकल्पाशी काही संबंध आहेत का, म्हणजे काही जागा बिगा आहे का त्या चौपदरी रस्त्यावरती, याची पण तपासणी झाली पाहिजे. हे जे सगळं कारस्थानाचा भाग आहे, षडयंत्राचा भाग आहे, याला आम्ही ताकदीने विरोध करणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अमरावती शहराच्या रेल्वे स्टेशनवरून सुरू असलेली ही सुविधा जी आहे ही तिथून हटू देणार नाही, किंबहुना त्यामध्ये अतिरिक्त हे करण्याचा आम्ही प्रयास करू. धन्यवाद. अमरावती रेल्वे स्टेशन हे अमरावती जिल्ह्याच्या लोकांचं म्हणजे सुविधेसाठी आणि अमरावती जिल्ह्याच्या लोकांचा अभिमान आहे. याला कोणत्याही हालतीत जे आता कारस्थान चालू आहे, आम्ही याला हलवू देणार नाही. काँग्रेस पक्षातर्फे आज आमची भूमिका आम्ही सगळ्यांनी स्पष्ट केलेली आहे. मिलिंद भाऊ चिमोटे, मी आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते, जी भूमिका आमची आहे तेच भूमिका आमच्या वरिष्ठ नेत्याची आहे. हा जो कारस्थान आहे, आम्ही कुठेही यांचं कारस्थान सक्सेस होऊ देणार नाही. यांना या शहरासाठी काही करता येत नसन, पण जे केलेलं आहे त्याला तुम्ही हडप करण्याचा प्रयत्न करू नये, असं आमचं स्पष्ट मत आहे.